एका स्वामी भक्तानं हे नमस्कार करायचा होता याच्यावरच समाधान नाही चिंता करू आपल्या कर्तव्याची जाणीव म्हणायची रोज नमस्कार आपली मुक्तता करताय या स्वरूपाला नमस्कार होतोय पण हे काय हे मला करायला हवंय. हे कलियुगा मी केलेली प्रतिज्ञा ठाव एक ना एक दिवस तरी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रयदेवतांची तुला पाय धरायला हवी. त्याचवेळी नारद हे येणार नारदा, हो आणि हा पूर्ण झालेले हे नारदा, आज या देवाचं दर्शन माझ्यामुळे सर्वांना झालेलंय पण हे स्वरूप काय हे माझ्या सहित सर्वांना कळालं. युगाचा युगपुरुष तू आहे. होय देवा. आपली भक्ती करावी म्हणून दोन पिशाच्या तू निर्माण केली पण त्याच पिशाच्याने विश्वास हलकल्लोळ माजविला. त्या पिशाचाचा शेवटही झाला पण भक्ती तशा तऱ्हेनं ती चालू राहिली. सत्य शोक सुंदरम ब्रह्मा विष्णू महेश त्रय देवता एकत्रित झाले. दत्त स्वरूपानं नट्यासाठी दत्त झालो. एवढंच नव्हे तर श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ असे सत्पुरुष विश्वाच्या ठिकाणी जन्म घेऊन अशा प्रकारे भक्ती महिमा चालू ठेवती. तो कधी बंद होणार नाही. हे गुरुदत्तात्रया, खरंच माझ्या मनाचं समाधान झालेलंय. नाथ संप्रदाय जपल्यानंतर ही अशा तऱ्हेनं भक्ती पुढे या कलियुगात सुरू राहणार आहे. हे कलियुग आहे. या कलियुगात अधिकार माझा आहे, सत्ता माझी आहे. युगाचा युगपुरुष मी आहे. म्हणून मला सर्वांना सांगायचंय या कलियुगात भक्ती श्रेष्ठ आहे. देवाची भक्ती करा आणि मुक्ती मिळवा. ज्या ठिकाणी भक्ती नाहीये त्या ठिकाणी कली आपलं काम केल्याशिवाय राहणार नाहीये. ज्ञान वैराग्य भक्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कली केव्हाही पाय ठेवणार नाहीये आणि ज्या ठिकाणी भक्ती नाही कली त्याला केव्हाही सोडणार नाही. कलिया खूप आहे. देवाला या स्वरूपाला नमस्कार. कली निघालाय आपल्या स्वतरी. एक लक्षात या सगळ्या जणांना एकच विनंती आहे. या कलियुगात तरुण जाणारी पर्यायी मार्ग येतात आणि तो मार्ग कोणता असेल? भक्ती मार्ग भक्ती मार्ग